भाजपचे नेते संदीप नाईक आज तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे, कारण बेलापूर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे संदीप नाईक नाराज आहेत। तसंच वाशीमध्ये आज मेळावा घेऊन ते आपला निर्णय जाहीर करतील। संदीप नाईक हे शरद पवार गटात आज पक्षप्रवेश करण्याची शक्यता असून या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। आमचं ठरलंय, आता माघार नाही, अशी पोस्ट संदीप नाईक यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 27 स्टार प्रचारकांची घोषणा केली। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे। तर नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अभिनेते सयाजी शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असणार आहेत। मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरे हे देखील पक्षाचा प्रचार करणार आहेत। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत विधानसभेत होणार असं दिसतंय, कारण बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसमधून खुद्द अजित पवार निवडणूक लढवणार आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून योगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। योगेंद्र पवार 26 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असल्याची माहिती मिळाली। तर आज खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बारामतीतील डेंगळे गार्डन येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याला योगेंद्र पवार उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार आजपासून राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते। उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे। मात्र 26 आणि 27 ऑक्टोबरला सुट्टी असल्यामुळे उमेदवारांना 6 दिवस मिळणार आहेत। त्यामुळे उमेदवारी जाहीर झालेल्यांची अर्ज भरण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे। तर अद्याप नावं जाहीर न झालेले अपक्ष अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत अपक्ष उमेदवार। तर उमेदवारांच्या अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होणार आहे आणि 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे। यानंतर एक मोठी बातमी आहे। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही। खासदार वसंतराव चव्हाणांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होतीये। वसंतराव यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केली आहे, मात्र भाजपला अद्याप उमेदवार सापडत नसल्याची माहिती मिळते। माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पराभवानंतर निवडणूक लढवण्यास ते इच्छुक नाहीत, तर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांचा देखील निवडणूक लढवण्यास दुजोरा मिळाला नसल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीसाठी नवीन नावांचा शोध सुरू आहे अशी माहिती मिळते। निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहेत। अनिल देशमुखांवरील 100 कोटींच्या आरोपानंतर ते जेलमध्ये गेले होते। त्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलं असून लवकरच ते पुस्तक इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेत प्रकाशित होणार आहे। डायरी ऑफ होम मिनिस्टर म्हणून पुस्तक येणार असून या पुस्तकात 14 महिन्याच्या कोठडीतील आणि किस्से यासोबतच अनेक बाबी यामध्ये असतील। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर नक्कीच हा वाद पेटेल अशी चिन्ह दिसत आहेत। एक मोठी बातमी, पिंपरीतील नाना काटे आणि राहुल कलाटे मुंबईत दाखल झालेत। काटेंसोबत अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक आहेत। नाना काटे काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। पिंपरीतील नाना काटे आणि राहुल कलाटे हे मुंबईमध्ये पोहोचलेत। काटेंसोबत अजित पवार गटाचे देखील अनेक नगरसेवक आहेत आणि नाना काटे काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। ते सध्या मुंबईमध्ये आलेत। त्यांच्यासोबत राहुल कलाटे सुद्धा आहेत। पिंपरीतले नेते आहेत नाना काटे आणि राहुल कलाटे हे सध्या मुंबईत आलेत। काटेंसोबत अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक सुद्धा आहेत आणि मुंबईत येऊन नेत्यांशी चर्चा करून ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। तर ही दृश्य आहेत, पिंपरीतले नेते मुंबईमध्ये आलेत आपल्या नेत्यांच्या भेटीसाठी। नाना काटे आणि राहुल कलाटे हे मुंबईमध्ये आलेत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत, समर्थकांसोबत। त्याची ही दृश्य आहेत। अजित पवार गटाचे अनेक नगरसेवक हे नाना काटे यांच्या सोबत मुंबईमध्ये येऊन धडकलेत। त्यामुळे नाना काटे आणि त्यांचे समर्थक आज काय निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय, पिंपरीकरांचं देखील लक्ष लागलंय। चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार
जाहीर करण्यात आलं आहे. मात्र त्यानंतरही आपण बघतोय की अजित पवार गटाचे हे सगळे खंदे समर्थक जे शिलेदार आहेत त्यांनी आपली जी भूमिका आहे ते या भूमिकेवर ठाम आहेत आणि नाना गटे हे स्वतःही इच्छुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी. खरं तर उमेदवार आता जाहीर झालेला त्यानंतरही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात. हे सरळ अजित पवारांना आणि महायुतीला आव्हान आहे. आम्ही सुरुवातीपासून आमच्या भूमिकेवर ठाम आहे. चिंचवड विधानसभेतील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नगरसेवक आहे, आमची सगळ्यांची एक भूमिका आहे की आपल्यापैकी एक उमेदवार राहील आणि त्या उमेदवाराबरोबर आमची सर्व टीम एकनिष्ठ त्यांच्या मागे ठामपणे उभी राहील. पण मुळामध्ये जर बघितलं तर महायुती एकत्रितपणे हे लढते आहे विधानसभा. असं असताना जर उमेदवारी घोषित झाली तर नेमक्या कोणत्या कारणावरून त्यांना विरोध आहे? त्यानंतर एक मोठी बातमी. रवी राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बडनेरा मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलेले रवी राणा हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत. युवा स्वाभिमान संघटनेकडून ते निवडणूक लढवणार असून 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान महायुतीकडून मला पाठिंबा असल्याचा दावा रवी राणांनी केलाय. मी 5 वर्ष जनतेत असतो, त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे, असं देखील रवी राणा यांनी म्हटलंय. 29 तारखेला मी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मी फॉर्म भरणार आहे. मी आमच्या पक्षाजवळ उद्या उमेदवारी संदर्भात माझा ॲप्लिकेशनसुद्धा त्या ठिकाणी करणार आहे आणि पक्षाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष हे सगळे मिळून कोर कमिटीची बैठक घेऊन 2 दिवसामध्ये मला असं वाटतं की युवा स्वाभिमान पक्षाची तिकीट AB फॉर्म सहित मला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून 29 तारखेला अर्जसुद्धा भरील आणि महायुतीचा मला पाठिंबा राहणार आहे, त्यात काही शंका नाही. एक महत्त्वाची बातमी. खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. जवळपास 5 कोटींची ही रक्कम आहे जी जप्त करण्यात आली आहे. पुणे ते कोल्हापूर या दिशेनं येणाऱ्या वाहनातून ही रक्कम जप्त झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका मोटारीतून मोठ्या प्रमाणात रोकड नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. रात्री 8च्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्याजवळ संशयित मोटार थांबवण्यात आली आणि या मोटारीत मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान ज्या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे ती कार सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असून त्यावरून संजय राऊतांनी सुद्धा सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. ज्या राजगड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली त्याच पोलीस स्टेशनच्या आपण आता आवारात आहोत. काल दुपारी टीप मिळाली, सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आणि जी गाडी व्हाईट पांढऱ्या कलरची जी इनोवा आहे तीच इनोवा आता आपल्या समोर आहे आणि याच इनोवामध्ये ही रक्कम जी आहे ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ही रक्कम घेऊन कुठे चालले होते, ही रक्कम कोणाची होती याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे. जर गाडीचा नंबर पाहिला तर MH 45 AS 2526 असा आहे आणि याच गाडीचे मालक अमोल नलावडे आहेत आणि अमोल नलावडे हे सांगोल्याचे असल्याचं आता हे पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे. त्यामुळे हे नक्की प्रकरण आता कुठे जात आहे, काय जात आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणे ही जी आहे कारवाई केलेली आहे. जर गाडी पाहिली तर गाडीच्या सीटाच्या खाली जवळपास 25 लाखांचे 4 बंडल असलेली एक गोणी, असे 5 गोणी सीट्स खाली ठेवल्या होत्या. गाडीमध्ये 4 जण होते. मात्र ह्या 4घांची चौकशी केली, त्यांनी उत्तरं दिली. मात्र जेव्हा गाडीचा तपास करण्यात आला तेव्हा हे सर्व प्रकरण बाहेर आलं. मात्र ह्या 4घांना सोडून देण्यात आले, चौकशी करून त्यांना सोडण्यात आलेलं आहे. मात्र ही रक्कम ताब्यात घेऊन प्रशासनाने ताब्यात घेऊन ही कुणाची होती, कशासाठी नेण्यात आली होती याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे. आता याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात आणि हे ऐन निवडणुकीच्या समोर याचं राजकारण होणार का आणि याच्यावरती प्रशासन काय ॲक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.